नाही, आज तर खरं तर विधान परिषदचा उपसभापती या नात्याने खूप दिवसानंतर आणि विशेषतः पहिल्यांदाच संभाजीनगरला येण्याचा योग या निमित्ताने मिळाला आणि आज संघटनात्मक काही विधिमंडळाचे जे आपण लेईंग कमिटीचे काही विषय होते त्याची साधक चर्चा करण्याचं काम केलेलं आहे. आपल्याला माहीत असेल की विधान परिषद आणि विधानसभेमध्ये सर्वात महत्त्वाची जी गोष्ट असते की ती आश्वासनाची पूर्तती. आणि अनेक वेळा आपण बघतो केवळ आपण आश्वासन सभागृहामध्ये देतो पण त्याची पूर्तता ही न झाल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती नाराजगी लोकप्रतिनिधींची आणि विशेषतः ज्या भागातल्या लोकांनी प्रश्न मांडलेले आहेत त्यांची होते. आणि म्हणून आता यावेळी माननीय सभापती महोदय आणि आम्ही दोघांनी मिळून एक डॅशबोर्ड तयार केलेलं आहे की जे डॅशबोर्डच्यामध्ये ज्यावेळी सभागृहामध्ये एक आश्वासन दिलेलं असेल आणि ज्याला आपण वेगवेगळ्या म्हणतात ते आश्वासन असेल, 93ची सूचना असेल, लक्षवेधी असेल, तर ते इमिजिएटली त्या डॅशबोर्डवरती ते रिफ्लेक्ट व्हायला पाहिजे. आणि त्याचा जर प्रश्नाची उत्तरं जर विभागाच्या माध्यमातून जर आली मग ती संख्या कमी होत जाते. काल परवा मी ज्यावेळी 2 विभागाचा आढावा विभागनिहाय जर घेण्याचं काम केलं त्यामध्ये नगरविकास, गृहनिर्माण या सर्व घेतल्यात. तर त्याच्यात आमचा प्रयत्न असा आहे की ही बॅकलॉग जो आहे तो निघून गेला पाहिजे. कारण 2023 काही 24, 25 हे जे आश्वासन आहेत त्याची पूर्तता झालेली नाही आहे. अर्थात त्याची संख्या 1, 2, 3 जरी असली तरी देखील ती 100% व्हायला पाहिजे. त्याची कारणवश आपण समजून घेण्याचं काम केलं आहे. आणि त्याचा एक भाग म्हणून आज एक छोटीशी बैठक होती इंटरनली. कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की सुट्ट्या आहेत लागोपाठ, म्हणून ती बैठक पण विधान परिषदमध्ये परत घेण्यात येईल. पण त्याचा आढावा पण आपल्या माध्यमातून माहिती पडावं. दुसरा, माननीय आमदार असतील, मुंबरेजी असतील, त्यांच्याशी संवाद साधण्याचं झालं. पालकमंत्री शिरसाट साहेबांच्याकडे सकाळी चहा आणि नाश्ता झाला. संघटनात्मक पण बाबी दोघांबरोबर चर्चा करण्यात आली. विशेषतः या जिल्ह्यामध्ये पण देखील मोठ्या प्रमाणावरती औद्योगिक क्षेत्र आहे, कसे मोठ्या प्रमाणावरती कारखाने आणता येतील. मला आठवतं आहे मी राज्याचा उद्योगमंत्री असताना पैठण असेल, बिडकीन असेल, आपण 5 स्टार इंडस्ट्रीज तयार करण्यामध्ये आपण दम झालं. पण त्यात इंडस्ट्री यायला पाहिजे ही जी भूमिका होती, त्यात पेप्सीसारखी कंपनी असेल, मॅट्रिक्ससारखी कंपनी असेल, ज्याला आपण MNS म्हणतो, मल्टीनॅशनल कंपनीज ज्याला आपण म्हणतो, हे आल्या. पण अजून कसं त्याच्यात आकर्षित करता येईल. आणि माझा कामगार क्षेत्राशी संबंध असल्यामुळे म्हणून उद्योगमंत्री या नात्याने आणि उद्योगशी क्षेत्र असतं म्हणे त्याही बाबतीतली चर्चा पालकमंत्र्यांबरोबर झाली की अजून उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी पण लवकरात लवकर धोरण आपण जसं आता केलेलं आहे त्यात अजून काय भर घालता येईल का. नजीकच्या काळामध्ये उद्योगमंत्री, पालकमंत्री असं तिघं बसून सविस्तर चर्चा करण्याचा देखील निर्णय झालेला आहे. संघटनात्मक पण देखील जे आमचे जिल्हाप्रमुख आहेत त्यांनी पण देखील आज स्वागत बापूंच्या कार्यालयामध्ये करण्याचं काम केलं. जे आमचे आमदार आहेत आणि खासदार आहेत. आणि आता शहरामध्ये आलो आहे, वेगवेगळे समाजाचे घटक, मी सामाजिक न्याय मंत्री असताना जे उपेक्षित समाजाची लोक आहेत आपल्याशी चर्चा झाल्यानंतर प्रत्येकांशी भेटणार आहे. मग तो गवळी समाज असेल, मागासवर्गीय समाज असेल, धनगर समाज असेल, या सर्व लोकांचे जे काही विषय आहेत ते भेटायला आलेले आहेत. तर त्यांचं शिष्टमंडळ भेटणार आहेत. कामगार क्षेत्राशी माझी संबंध असल्यामुळे काही कामगार क्षेत्रातली पण लोक आज मला आले. तर एकंदरीत शहरात आलो आणि शहरात आल्यानंतर या सर्वांना भेटणं गरजेचं आहे. आणि जसं त्यांना भेटणं गरजेचं तर तुमच्याबरोबर चहा घेणं पण गरजेचं आहे. या एकमेव भावनेतून आपल्याला सर्वांना आज रविवारीची सुट्टी असताना पण त्रास घेऊन इकडे निमंत्रण आणि आमंत्रित करण्याचं काम केलेलं आहे. धन्यवाद. बोला. नाही, बाबाजी काळे हे त्या भागाचे आमदार आहेत. मला माहीत नाही ते का निघून गेले व्यस्तता पण बघून. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे की ज्या भागाच्या आमदारांकडे तुम्हीच जर खड्ड्याची पाहणी करायला जर गेलात तर त्या आमदारांचं पण निष्कर्ष हे तुम्ही जनतेसमोर आणताय का असा प्रश्न आहे. कारण अनेक वेळा काय होतो, आमदार पाठपुरावा करतायत, ते विरोधी पक्षातले आमदार आहेत, त्यांना निधी मिळत नाही अशी जी त्यांची वरड आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की आज उद्योगमंत्री जाऊन भेटून बोलणारच आहेत की पावसाळ्यामुळे ह्या ज्या छोटे छोटे खड्डेच पडलेले आहेत त्याची संख्या आता मोठ्या प्रमाणावरती होतं आहे. MIDC असेल किंवा असोसिएशन असेल ह्याचा संयुक्त रीतीने पत्रव्यवहार करून घेऊन ते खड्डे बुजवण्याची निधीची तरतूद पण करण्यात आली. कारण 2 भाग आहे, काही
मी याचा संबंध माझ्याशी एवढं जवळचा आहे कारण मी पण उद्योगमंत्री होतो आणि त्या भागाचाच मी संपर्क प्रमुख म्हणून राहिलेले आहे. आणि बाबाजी काळे अत्यंत उत्कृष्ट रीतीने त्या पोटतिडकीने त्या विषयावरती आपण मांडतो आहे. पण त्या मांडत असताना त्यांची प्रक्रिया चालू असताना आता नेत्यांनीच येऊन जर पाणी केली तर त्यांचा अपयश पण दिसतोय ना त्याच्यामध्ये आमदारांचा. आणि म्हणून दिलीप मोहितेंनी जी टीका केली ती टीका रास्त आहे असं म्हणायला काही हरकत नाही. त्यापेक्षा त्यांनी जो पाठपुरावा केला त्या पाठपुरावाच्या मागे राहून जर त्यांनी प्रशासनाशी चर्चेच्या माध्यमातून 2 हात केले असते किंवा शिष्टमंडळ जाऊन तिकडे घेऊन गेलं असतं तर झालं असतं तर मला असं वाटते अजून चांगलं झालं असतं आणि त्याला न्याय मिळाला असता. अर्थात राज्याचे उपमुख्यमंत्र्यांनी आजच संध्याकाळी 4 वाजता ऑनलाईन आणि उद्योगमंत्री स्वतः इंडस्ट्रीज लोकांशी बोलून मी आजच सकाळी त्यांच्याशी चर्चा या विषयावरती केली आणि ते देखील सोडवण्याचं काम ते करणार आहे आणि बाबाजींच्या प्रयत्नाला यश येईल असं मला वाटते. सिद्धिविनायक मंदिराच्या सुशोभीकरणासाठी एक प्रवेशद्वार बंद करण्यात येणार आहे. मात्र याला विरोध म्हणून ज्याचे स्थानिक नागरिक आणि ठाकरेचे शिवसैनिक रस्त्यावर होतात. बघा कसं आहे की सिद्धिविनायकचं पुनर्बांधणी किंवा सिद्धिविनायकचं जीर्णोद्धार करायचं हा काय प्रस्ताव आता आलेला अशातला नाही आहे. जिथे सदा सरवणकर साहेबांनी आता त्याला पाठपुरावा केला म्हणून त्याला यश जरी आला असेल त्याला निधी जरी दिली असेल पण या अगोदर पण देखील शासन ज्यावेळी इतरांचा होता तो प्लान त्यावेळी मंजूर झालेला आहे. कुठेही देखील भक्तांची गैरसोय होणार नाही ही काळजी तर सरकारला घ्यावीच लागेल. पण मला असं वाटते काहीतरी करून आपण असं काहीतरी लोकांची बाजू घेतो असं दाखवण्याचा काय जर प्रयत्न होत असेल तर मला असं वाटते पुढे जीर्णोद्धार जर काम झालं नाही तर जे भक्तांना जे मिळणारी ज्या सुविधा आहे कारण तुम्ही बघता की अनेक गैरसोयी लोकांना एकाच प्रवेशद्वारामधून किंवा एकाच मोठ्या प्रमाणावरती ज्यावेळी अंगारकी संकष्टी असते तो होतात. आपल्याला बाहेरचा रस्ता बॅरिकेड करून त्यातून रस्ता तयार करावा लागतो. तर मला वाटते त्यात अडथळा निर्माण न करता चर्चेच्या माध्यमातून त्यांनी ती भूमिका मांडली पाहिजे असं माझं मत. ते मुंबईत नगरसेवक सचिन पाटील यांनी महापौरांना एक पत्र लिहिलं आहे. त्यांचं म्हणणं आहे की बाजारपेठ आणि मंदिरांमध्ये उत्सवा काळात आर्माइन नावाचे रासायनिक पावडर मिळवलं जातं त्यामुळे लोकांची किडन्या वगैरे खराब होतात. अत्यंत दुर्दैवी आहे मग जर असं असेल तर. आणि मला एक समजत नाही की त्यांनाही पत्र लिहेपर्यंत का गरज आहे. प्रशासनाकडे ऑलरेडी नियम निकष कायदे आहेत त्या अंतर्गत उचित कारवाई त्यांनी करायलाच पाहिजे. कारण तुम्ही बघता की अनेक भागांमध्ये जो गाजर लाल कसं दिसेल टमाटे लाल कसे दिसतील फ्लावर कसे अजून सफेद दिसतील अशा काही रासायनिक टाकून घेऊन लोकांना आकर्षित करण्याचा धंदा काही लोक खूप अगोदरपासून करत आहेत आणि त्यावरती कारवाई करण्याचं काम महानगरपालिका आणि त्या खात्याने केलं पाहिजे. संजय राऊत यांनी एक विधान केले गोपीनाथ मुंडे जर त्याच वेळेस काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. मला माहीत नाही कारण ते असे विधानं करतात की त्यामुळे काहीतरी असं वाटलं पाहिजे खळबळजनक आहेत. परंतु पंकजाताईंनी कालच याच्याबद्दल सुस्पष्ट भूमिका मांडलेली आहेत की जे आज हयात नाही त्यांच्याबद्दलची चर्चा घडून मी तर असं म्हणेन की आपण स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांची उंची कमी करायचा प्रयत्न होतो आहे का हे दुर्दैवी आहे. आणि अशा गोष्टीमुळे अशा बोलण्यामुळे आज समजा जर काही लोक असे म्हणत असेल तर ते त्यावेळी गेले असते तर जे प्राण वाचले असतील म्हणजे खळबळजनक असं काहीतरी वक्तव्य करून घेऊ. पण तुम्ही ते ज्या पक्षाच्या विचाराने तुमच्याबरोबर होते ते तुम्ही त्यावेळी सोडायला तुम्ही त्यांना परवानगी दिली असेल असं तुम्हाला म्हणायचं आहे का. तर मला वाटते संकुचित विचारांनी आपण या सर्व गोष्टीची चर्चा दुर्दैवाने आज करतो आहे ज्यावेळी तो व्यक्ती हयात नाही आहे. व्यक्ती हयात असताना त्यावेळी या सर्व गोष्टीची चर्चा का नाही झाली. आणि म्हणून स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचा दर्जा एक सामाजिक दृष्टिकोनातून आणि विशेषतः अगर मी त्यांना खूप जवळून पाहिलेलं आहे 15 वर्ष मी आमदार म्हणून घेऊन त्यांच्यासमोर आणि सोबत काम करण्याची संधी मला मिळाली. 1995 साली ते गृहमंत्री होते आणि विरोधी पक्षनेते या नात्याने पण देखील मला त्यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. एक अत्यंत उत्तम नेत्याला एका प्रकारे त्यांचं खच्चीकरण करून किंवा त्या व्यक्तिमत्व खच्चीकरण करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने चालला आहे का असा प्रश्न निर्माण होतो. आज ठाण्यामध्ये कावड यात्रा होती यावेळी नितेश राणेंनी एक वक्तव्य केलं. मुंब्र्याचं नाव आता मुंब्रा देवी करणार आणि भविष्यात मुंब्रा हे हिंदूंचंच राहणार. आणि आता हा संशोधनाचा भाग आहे की मुंब्रा हा नाव कसं पडलं. काही वेळी काय होतो मुंब्रा म्हटलं तर त्यांना असं वाटते की एका विशेष समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन होतो. मला तसं वाटत नाही. अर्थात ते मंत्री आहेत त्यांना त्याच्यातली अधिक माहिती आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की या ज्या नावं करत असताना
त्याची मागची पार्श्वभूमी आणि वस्तुस्थिती हे आपल्याला सर्वांना लक्षात घेतले पाहिजे. पण ते पुढे असंही माहिती की आजपासून सर्वांनी मुंब्रादेवी म्हणावं, ते हिंदू राष्ट्र आहे, कुठल्या अपघाताचा पाकिस्तानमध्ये नाही. मग चांगलं आहे ना, पण नाही बघा, नाव बोलायला काय कोणाला काय हरकत नाही ना. म्हणजे आजही देखील औरंगाबादचं आपण संभाजीनगर आपण करण्याचं काम केलं, तर आपण कृतीतून आजही सर्वजण आपण ते बोलतोय. त्यांनी जसं जर आव्हान केलं असेल तर ते काय अयोग्य नाही. हां, आता एका समाजाच्या बाबतीत जाऊन त्यांनी जे काही जाऊन बोललेत किंवा काय, मला असं वाटत ते की मी त्या मताशी काही सहमत होऊ शकत नाही. परंतु एक गोष्ट नक्की आहे की मुंब्राचा जर मुंब्रा देवी म्हणून कोणाला जर उल्लेख करायचा असेल तर स्वातंत्र्य तो त्यांचा व्यक्तित्व आहे. जोपर्यंत गव्हर्नमेंट गॅजेट होत नाही, जोपर्यंत गव्हर्नमेंट किंवा सरकार भूमिका घेत नाही, तोपर्यंत कोणाला काय म्हणायचं हे काही म्हणू शकतात. तुम्ही भेंडी बाजारला पण देखील तुम्ही काही नाव देऊ शकता, तर त्याला काय वेगळं विचार करायची गरज नाही. तर संजय राऊत यांनी मूर्ख या शब्दाची त्यांच्या भाषेत व्याख्या केलेली असं म्हणतात की मूर्ख हा अवैधानिक शब्द नाही. ज्या सरकारच्या ताब्यातील संसद आहे तोच मूर्ख आहे. देशाचा गृहमंत्री संसद येत नाही, त्याला काय परत रुचीच्याकडे द्यायचं. काय मला त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया द्यायची नाही. नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा हो घालताय आणि त्या पुस्तिकेवर गिरीश महाजन यांचा पालकमंत्री म्हणून उल्लेख करण्यात आला. कसं आहे बघा, एक शासनाचा समजा जर तो उपक्रम असेल तर राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री यांचा प्रोटोकॉलप्रमाणे व्हायला पाहिजे. आता व्यक्तिशः कोणी जर पुस्तकं बनवले असतील काय, मला त्याच्यातली अजून अधिक माहिती नाही आहे, म्हणून त्याच्याबद्दल काही प्रतिक्रिया देणं आज उचित होणार नाही. परंतु व्यक्ती म्हणून घेऊन कोणी जर कोणाचा जर केला असेल तर तो त्यांचा संबंध आहे. पण जिकडे शासन म्हणून जर केलं असेल तर अनेक मान्यवर आहेत, अनेक मंत्रिमंडळातली पण लोक आहेत की ज्यांचा प्रत्यक्ष प्रत्यक्ष त्या परिसरामध्ये आणि कुंभमेळ्यासाठी देखील मोठ्या प्रमाणावरती योगदान आहे. त्या सर्वांचा समावेश त्यांनी करायलाच पाहिजे. सोनिया गांधींवर ते वंदे मातरम म्हटल्याचा आरोप म्हटला नाही म्हणून किंवा त्यांनी विरोध केल्याचा आरोप होत असताना आता प्रणिती शिंदेच्या कार्यक्रमात देखील त्यांनी वंदे मातरम म्हटलं नाही, नवीन एक वाद चर्चासाठी म्हटलं नाही किंवा त्या मागे गाणं लावलं नाही किंवा ते मनातल्या मनात म्हणतायत हे मला माहीत नाही. परंतु वंदे मातरम हे राष्ट्रीय ज्यावेळी आपण गीत म्हणून घेऊन आणि गान म्हणून घेऊन त्याचा आपण गौरवशाली वर्ष आपण साजरा करत असताना मला असं वाटते की अशातला आरोप होणं पण ते दुर्दैवी आहे. आणि म्हणून वस्तुस्थिती काय मला माहीत नाही, पण मला असं वैयक्तिक तरी वाटत नाही की त्याच्यात ते बोललेले नसावे, कारण मी व्हिडिओ बघितलेला नाही. पण जर ते नसेल तर ते चुकीचं आहे. कारण आता आपण कायदा केलेला आहे, त्याच्यासाठी कायदा आपण केलेला आहे, नियम केलेले आहे, निकष केलेले आहे. आपण सर्वांनाच माहिती आहे की राष्ट्रीय गीतच्या वेळी पण देखील आपण सर्वांनी उभं राहायला पाहिजे. आणि एवढंच नाही तर प्रत्येकांना, तरुण पिढीला त्याचा गौरव वाटलं पाहिजे, म्हणून सर्व सिनेमाघरामध्ये आपण देखील हे राष्ट्रीय गीत आपण सुरुवात करण्याचं काम केलेलं आहे. तर मला असं वाटते जर कायदा असेल आणि कायद्याचं पालन जर कोणी असेल, कुठचाही मोठा व्यक्ती, खासदार, आमदार, नगरसेवक किंवा सर्वसामान्य व्यक्ती असेल, त्यांनी ते केलंच पाहिजे. विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर आरोप केला की म्हणतात ओबीसीला संपवण्याचा वेळ सरकारने उचलला, सरकारची भूमिका ओबीसी विरोधी असल्याचं आता स्पष्ट होतं. काय अनेक वेळा एका बाजूला तुम्ही मराठा समाजाच्या बद्दलची चर्चा कराल, एका बाजूला तुम्ही ओबीसीवरती अन्याय असेल ते म्हणाल, दुसऱ्या बाजूला ते मराठा समाजाच्या लोकांना समावेश करतो तर त्यावेळी पण देखील तुमची भूमिका वेगळी तुम्ही निर्माण कराल. तर मला असं वाटते आपल्याला खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचे विषय सोडवायचे आहेत का गुंतागुंती करायची आहेत, हा मूलभूत प्रश्न हे त्यांनी त्यांच्या मनालाच विचारलं पाहिजे. अर्थात शासन सर्व समाज घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि मला वाटते ते योग्य रीतीने योग्य व्यासपीठावरती चाललेले आहेत. त्यात जर त्यांना काही उणिवा वाटत असेल तर ते स्वतः राज्याचे विरोधी पक्ष नेते राहिलेले आहेत. आजही देखील मोठ्या समितीचे ते अध्यक्ष आहेत. त्यांनी त्या संबंधित अधिकाऱ्यांना बोलून घेऊन त्याच्यातली विचारणा ते करू शकतात. पण ते न करता थेट आरोप करणं हे मला वाटते काही संयुक्त नाही आहे. पाच मसाल्याची जाहिरात केल्याबद्दल एफडीएनं 3 अभिनेत्यांना नोटीस पाठवली, त्यामध्ये अजय देवगण, शाहरुख खान आणि टायगर श्रॉफ यांचा समावेश. बघा, नियम निकष हे सर्वांना समान आहे. कलाकारांना तुम्ही सरसकट असं जर केलं तर उद्या त्याचा तो नियम आणि निकषमध्ये आहे का हा प्रश्न निर्माण होतो. तुम्ही जी जाहिरात त्यांनी जी केलेली असेल ती आता गुटख्याची आहे, पानपासूनच्या मसालाची आहे किंवा परमिसेबल ॲटम म्हणून ज्याला आपण म्हणतो त्याची आहे. म्हणजे अनेक वेळा मला आठवते की लिकरची जाहिरात होत नाही पण सोड्याची जाहिरात होते. आता ते समजणाऱ्याला समजतं की सोड्याचं जाहिरात आहे की कसली जाहिरात आहे.
कोणी करावी काय नाही, पण नियम आणि निकषप्रमाणे या गोष्टीचा आपल्याला बघायला पाहिजे. अर्थात नोटीस त्यांना दिलेली आहे, काय दिलेली आहे मला माहीत नाही, पण आपण त्यांना आव्हानात्मक पण देखील बोलू शकतो. आणि प्रत्येक कलाकारांनी हे तर ठरवलं पाहिजे की तरुण पिढीला त्यांनी नेमकं कुठचा आदर्श द्यायचा आहे, आणि म्हणून तो त्याचा प्रश्न आहे. ही कारवाई योग्य आहे का अयोग्य आहे, नियमामध्ये बसते की नाही बसते, हे बघावं लागेल. हसन मुश्रीफ यांनी महाराष्ट्रातल्या रस्त्यांबद्दल नाराजगी व्यक्त केलेली आहे. सुरतहून नागपूरकडे जाताना त्यांनी रस्त्याची दुरावस्था पाहून लाज वाटते असं सांगितलं. आता ते स्वतः मंत्री आहेत, त्यांनी असं वक्तव्य केलं मी पाहिलं नाही, आणि मी त्याच्याबद्दल बोलणं उचित होत नाही, कारण मी काय शासन नाही आहे, मी शासन आणि प्रशासनच्या मधलं आहे. तर शासनाने जर अशी जर इच्छा व्यक्त केली तर प्रशासनाने डोळे उघडलं पाहिजे, आणि प्रशासन योग्य करत नाही तर शासनाने त्याच्यावर कारवाई केली पाहिजे. ऑपरेशन टायगरची पुन्हा चर्चा होती. कैलास पाटील यांच्या निमित्ताने ऑपरेशन टायगर ऑपरेशन, हे जे ऑपरेशन्स आहेत ही नावं ही म्हणजे बाहेरूनच सर्व सुरुवात झालेली आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की ज्याला ज्याला असं वाटत चाललेलं आहे किंवा वाटत राहील की मी ज्या पक्षाच्या विचाराने काम करतो आहे, ज्या पक्षाच्या ध्येयधोरणामध्ये काम करतो आहे, उद्या भविष्यकाळामध्ये मला लोक स्वीकारणार आहेत की नाही स्वीकारणार, आणि म्हणून हा एक संभ्रमाचं वातावरण निवळ फक्त कुठच्या एका व्यक्ती किंवा आमदारांमध्ये अशातला भाग नाही. अनेक आमदार अस्वस्थ आहेत, आणि अनेक आमदारांना असं वाटते की ह्याचा कुठेतरी योग्य रीतीने योग्य विचार केला पाहिजे. म्हणून मला असं वाटते जसं जसं वेळ जाईल तर या अनेक अशी लोक पुढे येताना आपल्याला पाहायला मिळतील. मला माहीत नाही जे आपण व्यक्तीचं नाव घेतलं म्हणून त्यांच्याबद्दलची काय भूमिका आहे, आणि मी पण या व्यासपीठावरून सांगणं पण अयोग्य होणार आहे. पण एक गोष्ट नक्की आहे की लोकांच्या मनामध्ये हा संभ्रम हा वाढत चाललेला आहे, आणि ते वाढत चालल्यानंतर अनेक नावं कदाचित पुढे येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण तूर्त असं काहीतरी चाललेलं आहे किंवा असं काहीतरी होणार आहे किंवा असं तरी करायचा प्रयत्न राज्याचे उपमुख्यमंत्री आणि आदरणीय एकनाथ शिंदेजी करतायत, हा जो परसेप्शन तयार केला जातो आहे मला वाटतं तो चुकीचा आहे. तुम्ही म्हणजे ऑपरेशन टायगर हे नाव बाहेरून मिळाले, मात्र तुमच्याच पक्षाचे आमदार जे संजय गायकवाड ते म्हणतात की बुलढाण्यात पुन्हा मोठं ऑपरेशन होणार. नाही, मी मला असं म्हणलं की हे ऑपरेशन, ऑपरेशन नाव बरोबर आहे तुमचं म्हणणं, पण टायगर हा तर नाव, हे टायगर ऑपरेशन नंबर 1, 2 आणि 3 या ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितले. आता संजय गायकवाडांना अशा ऑपरेशन करायची सवय असल्यामुळे ते जास्त बोलू शकते, मी बोलणं उचित नाही आहे त्यांच्याबद्दल. ते माझे चांगले सहकारी आहे. शेरू शायरी करत आमदार श्वेता महाल यांच्या नावामध्ये टीका पण केली कोणी? संजय गायकवाड. हे संजय गायकवाड हे आपल्यामध्येच एक व्यक्तिमत्व आहे. मला वाटते त्याच्या प्रश्नात त्यांनाच उत्तरं विचारलेली बरी आहे. माझे ते सहकारी आहे, पण मी माहिती नसल्यामुळे मी ते बोलणं उचित नाही आहे. थँक्यू.